जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता हा लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज रोजी निर्गमित झालेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचं नूतनीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 23 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी व अखिल भारतीय सेवेमधील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेचे दिनांक 25/7/2024 ते दिनांक 24/7/2025 या कालावधीसाठी नूतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे. सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नाही, तर स्वेच्छेनं आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक यांना योजनेमध्ये सहभागी होऊ शकता येणार आहे. तसेच या योजनेच्यामध्ये केवळ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 30 जून 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले होणारे अधिकारी, कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेनं आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनेच्यामध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नूतनीकरणास पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचं प्रमाण कमी होत असल्यानं सन 2024-25 मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरता कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्याकरता वयोगट 18 ते 38 वर्ष, 36 ते 45 वर्ष, 46 ते 58 वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्यांच्या दरामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. स्क्रीनवर आपण हा शासन निर्णय पाहू शकताय. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण असा कर्मचारी पेन्शनधारकांच्या विषयीचा शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा.